गुड मॉर्निंग माझे सबस्क्रायबर. आणि आता पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे पावसाच्या पण खूप खूप शुभेच्छा. कामानिमित्तच बाहेर पडा, काम नसेल तर बाहेर पडू नका. तर आज स्पेशल आहे पालकाचे पराठे. तर सविस्तर रेसिपी जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाणी स्वच्छ मिठाच्या पाण्यात ठेवा, कारण आता पावसाचं वातावरण असल्यामुळं जरा थोडी काळजी घ्यावी लागते. आणि छोट्या बेबीचं असतं ना, त्याच्यामुळे तर जास्त. आता हे थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि ह्याला चांगलं बारीक चिरून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता, कारण पावसामुळे जरा जास्त काळजी घ्यायला लागते, किडे वगैरे असतात त्याच्यावर. बारीक चिरून घ्यावं. काही धुतली पालक तर मस्त बारीक चिरून घ्यायची, तिला एकदम बारीक. थोडीशी कोथिंबीर पण टाकली मी त्याच्यामध्ये. जेवढी भाजी बारीक चिरेल तेवढी बारीकच होणार ते. आणि त्याच्यासाठी घेतलं बघा, लसूण, अद्रक, थोडंसं बेसनचं पीठ टाकायचं गव्हाच्या पिठामध्ये. हा बघा किती बारीक झालं. जेवढी बारीक चिरेल तेवढी चिरता येईल तेवढी चिरा. आता थोडंसं अद्रक खिसून टाकायचं, कारण पावसाळा असल्यामुळं सर्दी वगैरे होऊ नये म्हणून थोडंसं अद्रक खिसून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि लसूण टाकायचा. हा बघा, लसूण काढून टाकायचं, कारण आमचा मिक्स. जेवढं तुम्ही भाज्या जेवढं टेस्टी बनवाल तेवढंच चांगलं. आता लसूण आपण ठेचून टाकलेला आहे, अद्रक पण मिक्स केलेला आहे. पिठामध्ये टाकून द्यायचं. मस्तच रेसिपी बनणार आहे आपली पालक पराठा. हे बघा, थोडासा ओवा, थोडेसे जिरे पूड नाही बनवली ना, म्हणून थोडेसे जिरे, थोडीशी हळद, थोडंसं लाल पावडर, चवीपुरतं